श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. पुणे आणि परिसरात सध्या ढगाळ हवामान आहे. अधूनमधून पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडतात. त्यामुळे कमाल तापमानात 5 ते 6 अंशांची घट झाली आहे. ऐन उन्हाळ्यात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस राहिलं. पुढील 7 दिवस पावसाळी हवामान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील 3405 जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 138 ठिकाणचे नमुने दूषित आढळून आले. वेल्हे तालुक्यातील 92 पैकी एकही जलस्रोत दूषित आढळला नाही. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक दूषित जलस्रोत आढळले. जिल्ह्यात नागरिकांच्या घराच्या दरवाजावरील पाट्यांवर असलेल्या QR कोडवरून मिळकत कर भरता येणार आहे. भोर तालुक्यातील शिंदेवाडी आणि कासुर्डी गावात डिजिटल पाट्या लावण्यात आल्या आहेत. तिथं हा प्रयोग यशस्वी झाला आहे. जिल्ह्यात 1000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावातील घरांवर पहिल्या टप्प्यात डिजिटल पाट्या लावण्यात येणार आहेत. QR कोडमुळे घर बसल्या मिळकत कर भरता येणार आहे. पुणे जिल्हा दूध संघ म्हणजेच कात्रज डेअरीनं दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ केली आहे. डेअरीनं गेल्या वर्षी मार्च महिन्यात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली होती. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. चारा आणि पाणी टंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं दूध दरवाढ करावी लागल्याचं कात्रज डेअरीकडून सांगण्यात आलं. पुणे जिल्हा परिषदेनं कार्यालयीन कामकाजात विविध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केल्यामुळे विविध कामांमध्ये सुलभता आली आहे. नागरिकांच्या वेळेतही बचत होणार आहे. अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत जिल्ह्यात 12 मेपर्यंत 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली. अशी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा सुलभरित्या लाभ मिळणार आहे. आयुष आधारित आरोग्य सेवेचं भविष्य घडवण्यासाठी राष्ट्रीय आयुष मिशन परिषद लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये 2 दिवस आयोजित करण्यात आली. देशातील आयुष सेवा बळकट करणं, योजना यशस्वी करण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन आणि मूल्यांकन, आयुष औषधांची गुणवत्ता सुधार आदी विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचं गेल्या आर्थिक वर्षात उत्पन्न वाढून 106 कोटी रुपयांवर गेलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न 12 कोटी 22 लाख रुपयांनी वाढलं आहे. समितीनं दरवर्षी उत्पन्नात 10% वाढीचं उद्दिष्ट ठेवलं असून यासाठी प्रत्येक महिन्याला आढावा बैठक आणि दप्तर तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी दिली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर पुणे महापालिकेची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही निवडणूक 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. मात्र पुणे महापालिकेतून उरुळी, देवाची आणि फुरसुंगी ही 2 गावं वगळल्यामुळे प्रभाग रचना नव्यानं करावी लागणार आहे. प्रभाग संख्या 42 तर नगरसेवकांची संख्या 166 राहणार आहे. ज्येष्ठ अभिनेते, समीक्षक, प्राध्यापक माधव वझे यांचं पुण्यात निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. 1953 या वर्षी श्यामची आई चित्रपटातून माधव वझे यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांच्या या भूमिकेचं मोठं कौतुक झालं होतं. वाडिया महाविद्यालयात अध्यापन करत असताना ते रंगभूमीवर सातत्यानं कार्यरत राहिले. प्रायोगिक रंगभूमी, रंगमुद्रा, श्यामची आई, आचार्य यात्रे आणि मी, नंदनवन या पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांनी पदकं मिळवली. भारतीय आणि पाश्चात्य प्रथितयश नाटककारांच्या नाटकांच्या प्रयोगाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाचे ते सभासद होते. नाट्यसंघाच्या देशपरदेशातील अधिवेशनांमध्ये माधव वझे यांनी अनेक शोध निबंधही सादर केले होते. पुण्यातील बालभारती ते पौड रस्त्याबाबत तपासणी अहवालावर सुनावणी होईपर्यंत या रस्त्यासंबंधी बांधकामावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्रीय अधिकारप्राप्त समितीनं या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या रस्त्याचं कोणतंही बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेताळ टेकडी बचाव कृती समितीनं या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाच्या समितीनं हे पत्र पाठवलं आहे. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.